शरद पवार गटाकडून आगामी लोकसभा निवडणुकीत 12 जागा लढवण्याची तयारी, तसंच विधानसभेसाठी जवळपास 58 मतदारसंघातील उमेदवार निश्चित केल्याची माहिती। बारामतीमधल्या नीरा रस्त्यावरती अनोखं पोस्टर, आदरणीय साहेबदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहाल अशी खात्री या आशयाचे पोस्टर्स आहेत। शरद पवारांच्या दाखल्याबाबत मुद्दाम कुणीतरी गैरसमज करून बदनाम करण्याचं षडयंत्र करतंय, राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप। रोहित पवारांनी थोडा धीर ठेवावा, आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तींबाबत बोलू नये। रोहित पवार यांना प्रफुल्ल पटेलांचा टोला। रोहित पवार यांनी अजित पवारांसंदर्भात विधान केलेलं होतं। लोकसभेनंतर मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळेल। शिंदे गटाचे काही आमदार भाजपमध्ये जातील, आमदार रोहित पवारांचं मोठं विधान। रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पुन्हा सुरू होणार। रोहित पवार यांच्या यात्रेला चौंडी इथून 16 नोव्हेंबरपासून सुरुवात केली जाईल। सोशल मीडियाच्या माध्यमातून नामदेव जाधव नावाची व्यक्ती स्वतःला राजमाता जिजाऊंचे वंशज म्हणवून घेतात, रोहित पवारांचा आरोप। या बाबतीत चौकशी करण्याचीही मागणी। शिंदे गटामध्ये वादाची ठिणगी, गजानन कीर्तिकरांकडून रामदास कदमांचा गद्दार असा उल्लेख। कदम पवारांशी चर्चा करून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार होते, कीर्तिकरांचा गौप्यस्फोट। गजानन कीर्तिकरांच्या टीकेला रामदास कदम यांचं जोरदार उत्तर। आपल्या मुलाला खासदार करण्यासाठी कीर्तिकरांचे आरोप, कदमांची टीका। रामदास कदम आणि गजानन कीर्तिकरांनी भांडत बसावं, आमचाच उमेदवार निवडून येईल, अनिल परब यांचा टोला। यवतमाळच्या वरुडतुका गावामध्ये आमदार रोहित पवारांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत। आदिवासी बांधवांचं पारंपरिक नृत्य, ग्रामहित संस्थेकडून गावात भाऊबीज कार्यक्रमाचंही आयोजन। मनोज जरांगेंनी इतिहास आणि मुद्दे समजून घ्यावेत, मग ओबीसी नेत्यांवरती टीका करावी। ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा जरांगेंवरती निशाणा, तर आम्ही कुणाचंही आरक्षण घेतलेलं नाही, त्यामुळे जरांगेंनी ओबीसी नेत्यांना टार्गेट करू नये। मनोज जरांगे वेगवेगळ्या भूमिका मांडतात, त्यामुळे सरकार वेडकाळूपणाची भूमिका घेईल। शरद पवारांनी काढलेल्या 1994च्या जीआरमुळे मराठा समाजाचं अतोनात नुकसान। मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या कृतीमधनं आपण मराठा असल्याचं दाखवून द्यायला हवं होतं, दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। कन्नड तालुक्याचे विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांना गावकऱ्यांनी रोखलं। उदयसिंग राजपूत यांना अडवून मराठा आरक्षणाबाबत जाब विचारला। मंत्री तानाजी सावंतांनी पाठवलेली साखर परांडा मतदारसंघातल्या काही गावांनी परत पाठवली, तर काहींनी साखर रस्त्यावरती फेकल्याचं चित्र। गेल्या 5 दिवसांपासून बारामतीमध्ये चंद्रकांत वाघमोडे या कार्यकर्त्याचं आमरण उपोषण सुरू। धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी। विजय वडेट्टीवार गोंधळलेले विरोधी पक्षनेते, त्यांनी स्वतःचं अस्तित्व टिकवावं, अनिल पाटलांची टीका। अजित पवार गटाचे वकील येऊन शरद पवारांना सॉरी म्हणतात। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या लढाईसंदर्भात खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। दिवाळीनिमित्त खासदार सुप्रिया सुळेंची इंदापूर तालुक्यातल्या बोरी गावाला भेट। गावातल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना दैनंदिन जीवन जगणं मुश्किल, त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी, सुळेंची मागणी। महायुतीचं सरकार मजबूत असून सर्व निर्णय सामंजस्यानं होतात। अजित पवार निधी वाटपासंदर्भात नाराज नाहीत, दादा भुसेंचं उत्तर। शरद पवारांच्या गोविंद बागेत दिवाळी पाडव्याची जोरदार तयारी, अजित पवार यांच्या उपस्थितीची उत्सुकता। बीडमध्ये जाळपोळ आणि दगडफेक झालेल्या राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयात रोहित पवार दिवाळी पाडवा साजरा करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामती तालुक्यातल्या काटेवाडी इथल्या धनी वस्तीला भेट। देवीदास काटे यांचं काही दिवसांपूर्वी निधन झाल्यानं त्यांच्या घरी जाऊन पवारांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या अर्थसहाय्यानं दुर्धर आजारांवरती यशस्वी मात केलेल्या 50 लहान मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी केली। नाशिकच्या पिंपळपारावरती संस्कृती नाशिकच्या वतीनं पाडवा पहाटचं आयोजन। ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका पंडित स्निती मिश्रा यांच्याकडनं शास्त्रीय गायन सादर। पुण्यातल्या सारसबागेत दिवाळी पाडव्याचा उत्साह, सारसबागेतील तरुणाईचा जल्लोष, कंदील आकाशात सोडून पाडवा साजरा। सांगलीतल्या मिरज तालुक्यातील दुधगावमध्ये एक पंटी जवानांसाठी उपक्रमातनं शहीद जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त। पालघरमध्ये आदिवासी भागात पारंपरिक पद्धतीनं दिवाळी साजरी, न फटाक्यांची आतषबाजी न प्रदूषण।
ठाणे शहरात फटाके फोडण्याच्या प्रमाणात घट। गेल्या वर्षीच्या तुलनेत 2023 मध्ये हवेतल्या प्रदूषणाच्या पातळीत 5% घट। मुंबईतल्या वायू प्रदूषणाची हायकोर्टाकडून दखल। फटाके फोडण्याच्या वेळेचं उल्लंघन केल्याप्रकरणी 784 गुन्हे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नाशिककरांकडून जोरदार आतषबाजी। मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे हवा प्रदूषण यादीत नाशिक राज्यात दुसऱ्या स्थानी। दिवाळीनिमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी 3 तासांचं वेटिंग। दिवाळीच्या सलगच्या सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर गजबजलं। वाशिमच्या पोहरादेवीच्या धर्मपीठावरती जितेंद्र महाराजांकडून दीपोत्सव। पुढचे 3 दिवस बंजारा समाजात दीपोत्सवाचं आयोजन। मुंबईच्या चेंबूरमधल्या टिळकनगर इथल्या भाजपच्या दीपोत्सवाला राणी पितापुत्रांची हजेरी। फटाक्यांच्या आवाजानं मुंबईकर हैराण। मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला रविवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत 5000पेक्षा जास्त तक्रारीचे कॉल। सुट्टीकालीन वेळापत्रकामुळे प्रवाशांचे हाल। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गासह हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावरती आज रविवारचं वेळापत्रक। 46% मुंबईकर वजनदार। मधुमेहाबाबत पालिकेच्या स्टेप सर्वेक्षणाचा अहवाल। राज्यातल्या तापमानात घट होणार। राज्यात सरासरी 2 अंश सेल्सिअसनं किमान तापमान कमी होण्याचा अंदाज। दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबईतली राणीची बाग पर्यटकांनी फुलली। राणीबागेतले वाघ आणि पेंग्विन पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या रेकॉर्ड ब्रेक सोनं खरेदीनंतर पाडव्याच्या खरेदीकडे लक्ष। सराफा बाजारात ग्राहकांचा उत्साह। ग्रामीण भागातील पाण्याची टंचाई दूर होणार। राज्य सरकारकडून 9 जिल्ह्यांना 19,74,00,000 अनुदान। चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यात न्यू माजरी कोळसा खाणीत मातीचा ढिगारा कोसळला। 12 ट्रक आणि 5 बुलडोझर माती खाली दबले। विशिष्ट समाजाच्या तरुणानं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी वाशिम शहरात तणावाचं वातावरण। पोस्ट व्हायरल करणाऱ्या संबंधित तरुणावरती कारवाईची मागणी। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती महाराष्ट्र राज्य किसान सभेचा भव्य मोर्चा। यंदा पाऊस कमी झाल्यामुळे सोयाबीन आणि कापसाच्या उत्पादनातील घट आणि पिकाला भाव मिळत नसल्यानं पीक विमा तात्काळ देण्याची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।